स्वीकृत नगरसेवकांसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला पाहायला मिळतोय। स्वीकृत नगरसेवकाला 1.25 वर्षाचा कालावधी मिळणार आहे। कोल्हापूर महापालिकेसाठी भाजपनं हा एक नवा फंडा आता आणलाय। जास्तीत जास्त नगरसेवकांना या पदासाठी संधी देण्यासाठी हा निर्णय घेतलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे आणि कोल्हापूर भाजपच्या बैठकीमध्ये स्वीकृत नगरसेवकाबाबतचा हा नवा फंडा असणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी भाजपनं हा 1.25 वर्षाचा एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोठ्या पदाच्या खांडोळीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाची देखील खांडोळी केली जाते। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। आम्ही निर्णय असा केला आहे की आमचा स्वीकृत आम्हाला जो 3चा कोटा मिळेल ते 1.25 वर्षाचा असेल। म्हणजे आम्ही पहिले तर 12 क्रिएट करून टाकल्या। त्यामुळे इच्छुकांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना 5 वर्षामध्ये एकदा तरी स्वीकृत मिळेल। एक प्रयोग मी मांडला जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आवडला आहे की त्या शहरामध्ये काही स्मॉल कम्युनिटी असतात। समजा इथे सिंधी समाज आहे, राजस्थानी समाज आहे, गुजराती समाज आहे, अगदी सांगायचं झालं तर कुंभार समाज आहे, नाभिक समाज आहे, अशांनाही या कॉपमध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे। अदरवाईज ते कुठून निवडणूक लढवणार? त्यांना वाटतं की नाही ह्या झंझट, पण त्यांचा एक माणूस महानगरपालिकेत आला तर त्यांच्या प्रश्नांनाही सोपं पडतं। तर 12मध्ये भविष्यामध्ये अशाही काही लोकांना आम्ही 1.25 वर्षाचं स्वीकृत देणार आहोत।